नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. मी पिंपळगाव उज्जैनी येथातला रहिवासी आहे. आजीनाथ भानुदास वाघ माझं नाव आहे. ह्या माझा सगळा व्यवसाय दूध धंदा आणि शेती व्यवसाय आहे. आणि मी शेती धंदा व्यवस्थित करत असताना तर हिंगणगावमधला मावस भाऊ माझा हा यांच्या गावामध्ये रहिवासी राहणारा नितीन दरंदरे हा यांच्या गावामध्येच राहणारा रहिवासी. हा मावस भाऊ अशोक सोनवणे यांना भेटला आणि भेटल्यानंतर ते म्हणला, अशोक तुझे कुठं पाहुणे रावळे आहेत का? ते म्हणला, आहे बाजे माझे पाहुणे रावळे मावस भाऊ आहे पिंपळगाव उज्जैन येते. तर ते माझ्या घरी आले. मला म्हणले, तुम्ही असं एक काम करा. त्यांनी मोबाईल काढला. मोबाईलवर प्रशांत गवळी अशी कशी प्रशांत गवळी हा आपले स्वामी समर्थाचं नाव घेऊन हा समर्थक अशी एक कंपनी आहे, समर्थ क्रॉप केअर ही कंपनी आहे. याचा प्रशांत गवळी हा एक डायरेक्टर आहे आणि हा 20 महिन्यामध्ये पैसे डबल देतो. अशा पद्धतीने पैसे तुम्ही इथं इन्व्हेस्ट करा. आता इन्व्हेस्ट करताना मी त्यांना 1 महिनाभर म्हणलो, माझ्याकडे इन्व्हेस्ट होणार नाही, माझा धंदा फार व्यवस्थित नाही आहे, माझ्याकडे पैसे पण नाही आहेत, तुम्ही मला पण तिथं पैसे इन्व्हेस्ट करायचे नाहीत. ते म्हणले, असं काही करू नका, तुम्हाला एक प्लॉट देतो. त्याचा 14 लाख रुपयेचा भाव आहे आणि ते तुमच्या नावे करतो आणि मग तुम्ही इन्व्हेस्ट करा. तर मी तो प्लॉट पाहायला गेलो थेऊरमध्ये. तर थेऊरमध्ये पुणे जिल्ह्यातल्या थेऊरमध्ये त्यांनी मला प्लॉट दाखवण्यासाठी नेलं. तर त्याच्यामध्ये मधुकर मुंजाळ आणि सुभाष लवटे यांनी त्या ठिकाणी मला ते प्लॉटवर नेलं. त्यांनी असा प्लॉट आहे. तिथून आम्हाला ऑफिसला नेलं. तिथं आपला प्रशांत गवळी बसतोय त्या ठिकाणी हडपसरमध्ये. आणि त्या हडपसरमध्ये नेताना ते म्हणले, हे 14 लाख रुपयाचा प्लॉट तुमच्या नावे करू. तुम्ही 14 लाख रुपये जर गुंतवत असे आमच्या कंपनीमध्ये तर ते तुमच्या नावे करायला आम्हाला काही अडचण नाही. मी घरी आलो. माझ्या घरी आल्यानंतर माझ्या घरच्यांना मी सांगितलं, बाबा अशा अशा पद्धतीने असं करायचंय. तर ते म्हणले, ठीक आहे बाबा, करू आपण. तर आम्ही ते 14 लाख रुपये त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले. ते म्हणले, तिथाचा प्लॉट विकला. आता तुम्ही अजून 10 लाख रुपये इथं भरा आणि मग तुम्हाला एक 24 लाख रुपयाचा प्लॉट देऊ. त्यानंतर आम्ही 20/5/2025 मध्ये 14 लाख रुपये ह्या कंपनीला आम्ही ऑनलाईन पद्धती बँकेतून RTGS मारलं. आणि त्यानंतर परत त्यांनी 10 लाखाची मागणी केल्यानंतर 6 लाख रुपये आम्ही किरण रांधवन यांच्याकडे 6 लाख रुपये कॅश ही रक्कम दिली. सगळे पैसे आम्ही ऑनलाईन मारले आणि आता आम्हाला पैसे येणार. आम्ही दाखवलं, तुम्हाला 10% पैसे मिळणार आहेत, 5% तुमचं व्याज देऊ, 5% तुमची रक्कम मागं देऊ. ह्या हिशोबाने आम्हाला खूप पैसे लुटले आमचे. आज आम्ही रस्त्यावर आणलं यांनी आम्हाला. आमच्या आयुष्याची जी पुंजी होती ती आम्ही सगळी ह्या प्लॉटच्या संदर्भात लावली आणि आज ती कंपनी तिचं दिवाळा निघलेलं आहे. दिवाळ्या खोऱ्यात आहे ती कंपनी. पैसे हडप केले यांनी. आणि हडप केल्यानंतर जे नितीन दरंदले त्यांनी आम्हाला आत्मविश्वास दिला होता. नितीन दरंदले, सुभाष लवटे आणि किरण रांधवन आणि मधुकर मुंजाळ हे लोक माझ्याकडे आले. ते म्हणले, तुमचे पैसे कंपनीने नाही दिले तरी आम्ही तुमचे पैसे देऊ. आज ते आमचा फोन पण घेत नाहीत, आम्हाला 1 रुपया पण देत नाहीत. आज त्यांच्यावर आम्हाला कारवाई करायची वेळ आलेली आहे. आम्हाला त्यांच्यावर कारवाई करायची. आम्ही आज SP ऑफिसला आलोय, त्यांना निवेदन दिले. आम्ही मुख्यमंत्र्याला पण निवेदन देणार आहेत. आणि आम्हाला याच्यातून गवळीला जेवढा प्रशांत गवळी जेवढा जबाबदार आहे, तसा हे 4 लोक बी याला जबाबदार आहेत.
कारण ह्या 4 लोकांनी एवढं पण लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांना मोबाईलवर दाखवून लोकांना असं आमिष दाखवून लोकांची एवढी मोठी फसवणूक केली. आता या ठिकाणी आमचे जर ह्या लोकांनी पैसे दिले नाही, प्रशांत गवळी सह 13 संचालक यांनी जर आम्हाला 8 दिवसाच्या आत पैसे नाही दिले, तर आम्ही SP ऑफिस पुढं उपोषण करून आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न करू. कारण की आम्हाला आमचे पैसे कष्टाचे येतं आणि फार कष्टाचे पैसे असताना आम्ही यांना पैसे काहीतरी देते म्हणून या पद्धतीने लावले होते, पण आम्हाला ते पैसे देईनात. आम्ही जे आंदोलन करणार आहोत, या आंदोलनाला जी काही घटना घडेल, काय ते होईल त्याला प्रशांत गवळी सगळं 13 संचालक जबाबदार राहतील.